बाबा, आम्ही दोघांनी हे घर सोडण्याचा निर्णय घेतलाय. ज्या घराचा उंबरठा मी स्वतःची नवीन ओळख शोधण्यासाठी ओलांडला होता, आज तो उंबरठा ओलांडून मला कायमचं बाहेर पडावं लागते. तू इथे का आलीयस, कशासाठी आलीयस हे जाणून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही दोघं इथे पाऊल ठेवलेलं मला चालणार नाही. आपल्याला तिथे राहायला जावं लागेल. हे बघा, बाबांनी तुमच्या नावावर फ्लॅट केलाय म्हणून मी हे नाही बोलत आहे. बाबांची काळजी घ्यायची असेल तर तिथे राहायला हवं ना आपल्याला. आणि त्यांच्या एका सहीने आपल्याला त्या घरातनं कोणी बाहेर काढणार नसेल तर मला ही सही मान्य आहे. प्लीज नाही म्हणू नका, आपण जाऊया तिथे राहायला. काही नाही का, श्रेयसची आठवण आली. तुला मिसळ प्रचंड आवडते. मिसळचा सगळ्यात मोठा फॅन तो आहे. प्राजू, त्या दिवशी आम्ही काय खेळलोय मॅच. श्रेयस जीव तोडून खेळलाय आणि त्यांनी ना आमच्या टीमला मॅच जिंकवून दिली आहे. बरं, मॅच नंतर आम्ही एवढा दंगा केलाय, एवढं नाचलोय, पण आता त्याला दोन्ही पण करता येणार नाही. ऑपरेशन होणारे म्हणल्यावर रिस्ट्रिक्शन तर येणारच ना रे. देव पण येणार यार, चांगल्या लोकांच्या बाबतीतच असं करतो. श्रेयस इतका भारी प्लेयर आहे, त्याच्यासारख्या प्लेयरची आमच्या टीमला गरज आहे. जर का तो फायनल खेळला असता तर काय मजा आली असती त्याला. प्राजू यार, आजकालच्या जमान्यात एक मुलगा आपल्या बापाला घराबाहेर काढतो, घरात घेत नाही, आणि तिकडे श्रेयस स्वतःच्या बापाला किडनी द्यायला निघालाय. मुलगा म्हणून आहे ना, मला त्याचा खरंच अभिमान वाटतो. पण यार, हे वाईट का वाटून घेतोस तू? यातनं चांगलंच बघ ना. म्हणजे त्या निमित्तानं ते घरात परत आले. म्हणजे निमित्त वाईट आहे पण आले ना घरी. हे बरोबर आहे ग, पण ए श्रेयस, श्रेयस ये. काय रे पांडे, कसं आहेस? काका कसे आहेत? आहेत तसेच आहेत. बघू, होईल सगळं नीट. बरं चल, चहा मारू. ए मी निघते, मला उशीर होतोय. मी आशूला संध्याकाळी भेटायला येतेच घरी. बाय. अरे नर्वस काय तू? हे बघ श्रेयस, करेक्ट डिसिजन घेतलायस. बाबांच्या तब्येतीसाठी हेच योग्य. बरं, डॉक्टरांनी सगळं सांगितलंय ना? अरे ती संध्याकाळी प्रॅक्टिस मॅच असेल ना? आहे ना, येतो संध्याकाळी. असं काय बघतोस? फायनल्स तर तुम्हालाच खेळायचं, मला खेळता येणार नाही. तो आज शेवटची मॅच खेळून घेतो. कारण तुम्ही जेव्हा फायनल खेळत असाल तेव्हा माझी वेगळीच मॅच सुरू असेल. काहीतरी काय बोलू नकोस. हे बघ श्रेयस, तू असताना आम्हाला मजाच येणार आहे खेळायला, पण किडनी ट्रान्सप्लांट हे सगळ्यात मोठं ऑपरेशन हे लक्षात ठेव. ए बाबा, अरे किडनी ट्रान्सप्लांटचा विचार पण करू नका. अरे आमच्या शेजारी एक माणूस राहतो ना, त्याचं मागच्या दिवाळीतच किडनीचं ऑपरेशन झालंय. अरे त्याचा मोठा भाऊ डायलिसिसवर होता ना, तर याने मोठ्या मनाने त्याला किडनी डोनेट केली. आणि दुखतय म्हणून ह्याने डॉक्टरला न विचारता पेन किलर घेतली. त्याची रिएक्शन झाली, इन्फेक्शन झालं, आणि याचाच गेम झाला ना. हे बघ श्रेयस, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. डॉक्टरला न विचारता आपण मनाने काही करणार नाहीये. आपलं हॉस्पिटल पण चांगले आणि डॉक्टर पण चांगले. बाय द वे, कोण करतंय किडनी ट्रान्सप्लांट? त्याच्या भावाबद्दल असा विचार करतेस?
ज्या भावाने तुला मुलीसारखं वागवलं त्याच्याबद्दल? तुला तर खरं ना आत्ता या क्षणी या घरातनं हाकलून दिलं पाहिजे, पण मी तसं नाही करू शकत. का माहितीये? कारण ह्यांच्या आणि बाबांच्या तब्येतीचं आणि सगळ्या परिस्थितीचं भान ठेवावं लागेल ना, म्हणून. नाहीतर तुला कधीच या घराबाहेर हाकलून दिलं असतं. आणि एक गोष्ट ना लक्षात ठेव, माझ्या नवऱ्याबद्दल जर परत असा विचार केलास ना तर हाताला धरून फरफटत बाहेर काढेन. बाबांबद्दल फार प्रेम दाखवतेस ना. तुला काय वाटतं मला यातलं काही कळत नाहीये? या सगळ्या मागे ना तुझा स्वार्थ आहे. अगं जरा तरी माणसांची कदर करायला शिक. अशी असतात का नाती? कारण कठीण काळात ना ही नातीच उपयोगी पडतात. विटा आणि मातीने बनलेलं घर नाही हे चांगलं लक्षात ठेव. आणि तुला जर या घरात राहायचं असेल ना तर एक गोष्ट चांगली लक्षात ठेव, तुला चांगलं वागावं लागेल आणि चांगलंच चिंतावं लागेल. आणि असं जर तू नाही केलंस तर ह्याचे परिणाम खूप वाईट होतील. आणि गाठ माझ्याशी आहे हे विसरू नकोस. स्वयंपाक तयार आहे, तू जेवून घे. माझ्यानंतर तुम्ही डोक्यात नाही विचारत जात नाही. सारखं ते गोल 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 फिरतंय सगळं डोक्यात. तुलाही वाटत असेल काय नवरा आहे माझा भितरट घाबरट. नाही, मला असं काही वाटत नाही. तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही माझ्याशी बोलताय ना हे खूप महत्वाचं आहे. आणि माणसं आहोत ना आपण, देव नाही आहोत. भीती वाटणारच. आणि तुम्ही मला भीती वाटते हे सांगणं खूप धाडसाचं काम आहे. ते तुम्ही केलंय, तुम्हाला काहीही होणार नाहीये, कळलं? मी काय सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐका. माझ्या सौभाग्यावर विश्वास आहे. आणि तो गणू आहे ना, तो तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. तो सतत माझ्या वाईट काळात माझ्या बरोबर आहे. काही होणार नाही. आई, तुम्ही जरा बसता का? बसा तुम्ही. अशू, मला वाटतं तू ताईंना घेऊन घरी जावस. काय त्यांना थोडी आरामाची गरज आहे. आणि तशी माई सुद्धा घरीच आहे आणि आम्ही आहोतच ना इथे. आई ऐका ना, तुम्ही घरी जाता का? घरी जाऊन जरा पडा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मी कुठेही जाणार नाहीये. आई असं काय करता हो? आता बाबा ऑपरेशन थिएटर मधनं बाहेर आल्यावर तुम्हालाच काळजी घ्यायची की नाही? हा अगं इथे माझा नवरा आणि मुलगा जीवाशी झुंज देत आहे. इथून कुठेही हलणार नाहीये. माझं चित्त ताऱ्यावर नाही. तर विश्रांतीचं काय सांगतेस तुम्हाला? तुम्ही उठा, चला माझ्या बरोबर या. आजी, हा, तुला माहितीये का आमच्या स्कूल मध्ये ना एक नवीन सब्जेक्ट आलाय. हो का? कोणता रे? कुकिंग. बर. आणि
या वर्कशॉपला आम्हाला एक पदार्थ दिला खायला. टीचर बोलली की ह्याच्यात काय काय घातले ते गेस करा. आणि आमच्या शाळेत ती शिवानी आहे ना, शिवानी, तिने सगळे पदार्थ ओळखले. हो का? काय पण काय सांगतो, तिला सगळे पदार्थ मी सांगितले. पण मला तरी ती बोलली की तिने सांगितलं. माई आजी, तिला एक पण उत्तर गेस करता नाही आलं. तिला सगळे उत्तर मी सांगितले. आणि हे मला कसं माहिती? कारण जेव्हा आई स्वयंपाक करते ना, तेव्हा तिच्या बाजूला मी अभ्यास करत बसते. मग माझं लक्ष असतं की ती त्याच्यात काय टाकते काय नाही टाकत, म्हणून मला माहितीये. हे तुला तरी काहीच येत नाही, मला येतं. मग मला सांग की ह्याच्यात काय काय टाकले? कांदे, बटाटे. हा बेसनाचा पोळ आहे, ह्याच्यात कुणी बटाटे नाही टाकत. हो, पण तू अजून बोल. ह्याच्यात आहे ना मिरची टाकली आहे. कोथिंबीर आणि टोमॅटो आणि कांदा. अगदी बरोबर. अजून सांग काय काय आहे? तुम्ही दोघांनी मुद्दामून केलत ना? संजू, तुला माहितीये ना आबा आणि बाबा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत. त्याचं किती टेन्शन आहे मला. आणि त्यात तू असं करतोस. अगं कुहू, काय नाही होणार मामा आणि आजोबाला. तुम्हाला मोठ्यांसारखं शिकवू नकोस हा. कुहू, मी जर तुझ्या एवढं असलं ना, तरी पण मला माहिती आहे की घरात प्रॉब्लेम असला की आपण पटपट ऍडजस्ट व्हायचं. हट्ट नाही करायचा. मोठे बिहेव करतात ना, तसंच करायचं. ए, कोणाकोणाला नवीन खेळणी हवी आहेत? हे बघ, तूसाठी आहे ना मी बाहुली आणली आहे. अरे वा कुहू, बघ बघ डॉल आणली तुझ्यासाठी. ए, तुला आवडली का बाहुली? संजू, तुला माहितीये का, मी काय फक्त खेळणी नाही आणली, मी एक गुड न्यूज पण आणली आहे. काय? अश्विनी घेईल. ठीक आहे, आता तुम्ही त्या काउन्सिलरना भेटा. ते तुम्हाला या दोघांची काळजी कशी घ्यायची याची सगळी माहिती देतील. प्रकाश वाघमारे यांचं वय पण जास्त आहे आणि त्यांची इम्युनिटी पण कमी झाली. त्यामुळे तुम्हाला त्यांची थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. त्यांना कसलंही इन्फेक्शन होणार नाही, कोणताही ताण येणार नाही हे बघावं लागेल. घरातलं हायजीन, भेटायला येणाऱ्या व्यक्तींमुळे होणारे इन्फेक्शन याची पण काळजी घ्यावी लागेल. तसंच श्रेयस वाघमारे यांना जड वजन उचलणे, धावणे, कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी करू देऊ नका. त्यांना पूर्णपणे विश्रांती घ्यायला लावा. डाएट आणि पाणी किती प्यायचं वगैरे वगैरे याचा चार्ट हॉस्पिटलकडून मिळेलच. डॉक्टर, तुम्ही ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत त्या मी फॉलो करेन. म्हणजे त्यांचं डाएट, त्याच्यानंतर घरातली स्वच्छता, सगळं अगदी हॉस्पिटलमध्ये करतात ना तसंच करण्याचा प्रयत्न करेन. येस, ऑल द बेस्ट. मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही त्यांची काळजी अगदी व्यवस्थित घ्याल. मयू, ए मयू. हा आई. अगं ऐक ना, भाजी बाउल मध्ये काढून ठेवली आहे, आजीला देते वेळी ती गरम करून दे, कळलं का? आणि कुकर भरून ठेवलाय, शिट्ट्या चढव 15 मिनिटं अगोदर, म्हणजे गरम गरम भात मिळेल खायला. ओके. आणि हो काय, हा कोशिंबीर फ्रीज मध्ये ठेवली आहे, अगोदर मीठ नको घालू, बाहेर काढल्यानंतर मीठ घाल आणि दही सुद्धा घालून दे. हा. की बाबा, एवढं करण्यातच इतका वेळ गेला माझा, मला हॉस्पिटलमध्ये पोहोचायचंय. मयू, डबा आण ग लवकर. आले आले आले. आई, हे बघ, यात ना थर्मास आहे, त्यामध्ये सूप आहे टोमॅटोचं. मी मीठ टाकलेलं नाही, डब्बीत सेपरेट मीठ दिलं आहे. आजोबांचा पथ्य असेल ना त्याप्रमाणे घाल. हा, यात मोसंबीचा ज्यूस आहे आणि यात ना एक छोटा डब्बा आहे खाली तळाला, त्यात तांदळाची पेज आहे. ओके. आणि यात छोट्या बशा, वाट्या आणि चमचे पण दिले. आणि काय राहते, हा नॅपकिन पण ठेवते. हे घे.
थँक्स. माझ्यावरचा राग, तुझ्या मनात जो होता तो बाजूला ठेवून तू हे सगळं करतेस. आणि सॉरी सुद्धा, तुझ्या अभ्यासाचं नुकसान होतंय ना माझ्यामुळे. ही आता आजोबा जास्त महत्वाचे आहेत ना अभ्यासापेक्षा, आणि अभ्यास मी कसाही कव्हर करेल. तुझी मदत नसली असती तर मी हे सगळं कसं केलं असतं माहित नाही. खरंच शक्य नव्हतं ग मला. मुलगी कोणाची आहे? तुझी ना. तुझ्या तालमीत मोठी झाली, हे क्रेडिट तुझंच. तुझा खरंच मला खूप अभिमान वाटतो. बरं, येऊ मी? बाय. का रडतेस आता? एवढं जीवावरचं दुखणं त्यातून सही सलामत परत आलं. आज तू बाबांना जीवदान दिलंयस रे. उज्ज्वला, संकट टळलं ना, परत आता हा विषय नको. या सावकाश. मयू सांभाळ. मग अरे श्रेयस, आपलं घर ते आपलंच घर. म्हणून मी डॉक्टरांना म्हणत होतो की बाबा डिस्चार्ज आहे, ती तुमची ICU रूम, स्पेशल वार्ड नको मला. त्यापेक्षा आपल्या घरी गेलं की लगेच बरं होऊ आपण. एकदम बरोबर बाबा. घरी काय कमी आहे? एवढी चांगली अरेंजमेंट करून ठेवली आहे. आणि पूर्ण वेळ नर्स म्हणून वहिनी आहेत. आणि तिकडे हॉस्पिटलमध्ये बटन दाबा, मग ते ऑर्डर येणार. इकडे न मागता सगळं हातामध्ये रेडी. अरे नर्स काय म्हणतोय, डॉक्टर म्हणतील. डॉक्टर तिची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे ना की त्यांनीच मी अर्धा बरं होईन. जितकं कौतुक करायचंय तेवढं करा, आणि या मिसेस इंडियाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत राहा. अहो तुम्ही पण ना आता कौतुक पुऱ्या. तुम्ही आराम करा, वेळेवर औषध घ्या आणि लवकर बरे व्हा, बस. अश्विनी, डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितले, माहितीये मला. पण आता सारखं सारखं माझ्या मागे पडू नकोस. आराम करा, झोपा, आराम करा, झोपा. अरे पांडे यार, मी ना एका जागेवर नाही झोपू शकत खूप वेळ यार. मला जाम कंटाळा येतो. ए भाई, अजिबात नाही. डॉक्टरांनी काय सांगितलंय? तू घरामध्ये चालू शकतो. रोज किमान 25 पावलं तरी चाललंच पाहिजे. वहिनी लक्ष ठेवा. हो, व्यवस्थित आराम करायचा, गोळ्या घ्यायच्या आणि वेळेवर जेवायचं, ते पण डाएट मध्ये जे आहे तेच. श्रेयस, आता हायकमांडचा ऑर्डर झालाय, आपलं काही खरं नाही बाबा. आता रंगवा, आनंदी वातावरणाची स्वप्न रंगवत राहा. पण या घरात मी असताना बहिणीचं काहीच चालू देणार नाहीये, हे कसं कळत नाही या लोकांना? जेनी, मला कळतंय ग, पण तू बघतेच आहेस ना, मला खरंच शक्य होणार नाही ग. मला तुझी सिच्युएशन कळते ग, मी नाही म्हणत नाहीये, पण आपण एवढा मोठा लॉस कसा काय अफोर्ड करू शकतो ग? आणि आता ह्या सिच्युएशनला नाही ना. सो तू प्लीज काहीतरी सोल्युशन काढ. आणि तू काढशील, मला माहितीये, तू नेहमी काढतेस. सो प्लीज आता ही काहीतरी मार्ग काढ ना ग. हा, आणि प्लीज उद्या ये. मी एक काम करते, मी आईंशी बोलते आणि तुला कळवते. ओके ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तू बघ कसं काय ते, पण प्लीज तू ट्राय कर आणि उद्या ये. हा, ओके, चल मी येते. व्यवस्थित. अगं जेनिफर, तू निघालीस? हो. काहीतरी खाऊन जायचं ना, मी पटकन करते. नको काकू, आता नको, नेक्स्ट टाइम. ऍक्च्युली खूप उशीर झालाय, घाईत आहे थोडे. तू उद्या यायचंयस? हा, ट्राय कर प्लीज. ओके, चल बाय.
निघाली जेनी आंटी? हो. ऐक ना जेनी, माझं सगळं काम आवरलंय, मी निघू? ऐक ना अश्विनी, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. अगं ऐक, फोनवर बोल ना. ऐक ना 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं प्लीज ना. बरं बोल. माझा थोडासा ना प्रॉब्लेम झालाय. माझ्या आईची तब्येत थोडी नाहीये बरी आहे, म्हणजे थोडी जास्तच ग. आणि दादाचा वर्कलोड पण खूप वाढलाय, सो त्याला लक्ष द्यायला वेळ नाहीये. आईला माझ्या घरी आणून ठेवलेलं आहे, सो मला थोडी सुट्टी हवी आहे ग. अगं मग त्यात काय एवढं, घे ना सुट्टी. आय नो तुझ्याकडे ऑलरेडी किती प्रॉब्लेम आहे, आणि त्यात मी तुला हे सगळं सांगणं खरंच नाही बरं वाटत. अगं जेनी, मला पण जेव्हा जास्त गरज होती तुझ्या मदतीची तेव्हा तू मदत केलीस ना. आणि तसंही काकूंची तब्येत बरी नाही ना, तुला काळजी घ्यायलाच हवी. तू बिनदिक्कत सुट्टी घे, काही प्रॉब्लेम होणार नाही. अश्विनी थँक्यू सो मच. बरं मी एवढी थ्रेडिंग करते आणि मग जाते, ठीक आहे? काय ग, काही हवंय का तुला? नाही, मला काही नकोय. सरक जरा, मी बाबांसाठी भाज्यांचं सूप बनवणार आहे. अगं मी ऑलरेडी सूप दिलंय बाबांना आणि खिचडी होते. तू एक काम कर ना, तू सगळ्यांसाठी पाण्याचे क्लासेस घेते का? व्हॉट? मी काय लिंबू टिंबू आहे का या घरात सगळ्यांना पाणी बिणी द्यायला? अगं तसं नाही ग, एक काम कर, तू बाबांना ना काय भरवू? बरोबर आहे, तेवढंच काम उरलंय ना. भरवण्याचा पण खरं तर प्रश्नच नाही, कारण भरवायला काय हात त्यांचे बरोबर आहेत. प्रॉब्लेम हाताचा नाहीच आहे, किडनीचा आहे. हो ना? जाऊ देत, मला काहीच करायचं नाहीये. अशी काय गही? अगं जाऊ दे, तिला बाबांसाठी काहीतरी करावंसं वाटतंय ना. किचन मध्ये आली हेच महत्वाचं आहे. एक काम कर, तू ताटं घे. अरे बाबा चीटिंग केली तुम्ही. मी कधी cheating केली? तुम्ही आता चीटिंग केली. तुम्ही अगं, असं करतच नाही मी कधी. तुम्ही असं केलं, मी बघितलं. अरे बाद झालं, खेळ थांबू आता. चला खाऊन घ्या बघू. काय गाजो, खेळू दे ना आम्हाला थोडा वेळ. कुहू, आजोबांना बरं नाहीये ना, त्यांना थोडं खाऊ दे आणि आराम करू दे. हा आजी, मग जरा खाईपर्यंत करूया आपण. खाईपर्यंत संपूया. बाबा, खाता खाता संपवूया ना. हा चला चला. गोळ्या घ्या आणि थोडा वेळ झोपा. किती वेळ बसलाय दोघही? हे घर असंच हस्तखेळत राहायला हवं. मधल्या काळात दृष्टावल्यासारखं झालं होतं. आजो इकडे ये, आपण खेळूयात, मजा येईल. चल ना. नको ग बाई, मी नाही खेळणार, मला कामं पडली. आजी ये ना. नको ना रे, असं काय करतो? ती नाही खेळणार, तिला भीती वाटते खेळायची. अरे म्हणून काही नाही, जिच्या पोटी तुझ्यासारखा मुलगा जन्माला आलाय ना, तिला आयुष्यात कधीही हरण्याची भीती नाही. अशी तुला उशिरा कळलं, चला बरं आहे. अरे थांब, तुझ्याचे पण सावकाश सावकाश. तुम्ही ना आता आराम करा. किती वेळ खेळत बसलाय? आजोबा सावकाश. श्रेयस, अरे माझ्यासारख्या तू पण पेशंट आहे, जरा ध्यानात ठेव. हो बाबा. आजो तुला माहितीये का, संजू डायस टाकताना पहिले देवाला नमस्कार करतो आणि त्याला सापण पडतात. असं होऊ शकतं का? अगं हो, खरंच होतं. हो ना ग आजी? चीटिंग करतो तू. संजू, एवढीसाठी देवाची प्रार्थना करत बसलास तर देव कंटाळणार नाही का? म्हणजे? अरे म्हणजे देव म्हणेल, सारखा सारखा हा मुलगा माझी आठवण का काढतो? वाव, म्हणजे मी त्यांच्या लक्षात राहणार. बाबा, काय होतंय तुम्हाला? त्रास होतोय का जास्त? नाही, बरं आहे मी, डोंट वरी. नको मला, काय रोज तेच 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 तेच. हो, असं काय करता? थोडं 4 घास खा ना.
औषधं घ्यायची आहेत ना, उपाशीपोटी कसं घ्याल? घ्या. उज्ज्वला 4 नाही 8 घास खातो, पण ती मिळमिळीत खिचडी मला नको, काही वेगळं दे. पोहे गेलेस ना तू, 4 घास पोहे तरी दे. हो, असे कसे पोहे चालतील तुम्हाला? पथ्य आहे ना तुमचं, असं वाटेल ते खाऊन नाही चालायचं. अगं, माणसाने आधी मनानं बरं व्हायला पाहिजे, आणि मनाने बरं व्हायचं असेल ना तर चांगलं खाऊ घाल मला, लगेच बरं होईल. काय झालं? अश्विनी, ते नाही जात मला खिचडी. अगं ते काहीच नाही आहे, तिखट नाही, तेल नाही, मीठ नाही. कळतंय मला बाबा, पण जे डाएट मध्ये दिलंय ते खावं लागणार ना तुम्हाला. तुम्ही बरे झालात ना की तुम्हाला मी तुमच्या आवडीचं करून घालेन. हो, थोडी कळ काढा ना. हे बघा, तुमचं पथ्य आहे ना, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून आम्ही सगळेच खिचडी खातो. थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. वेळेवर औषधं घ्या, वेळेवर खा, लवकर बरे व्हा, मग आपण सगळं खायला देऊ तुम्हाला. हो की नाही? घ्या. नको, मला वेगळं दे काही अश्विनी, पण हे नको. बाबा, म्हणूनच मी तुमच्यासाठी वेगळं काहीतरी आणलंय. काय आणलंस? बाबा, तुमच्या आवडीची खीर आणलीये मी. ते बघू. हे घ्या. एक मिनिट, तू ही खीर करायला सावंत काकूंकडे गेली होतीस? हो. अगं पण का? का म्हणजे? तू बनवू दिली असतीस का मला? आणि माझ्या बाबांसाठी मी एवढं नाही करू शकत का? सरक जरा. नाही बाबा, हे बघा, तुम्ही खीर खाऊ शकत नाही, तुमच्या डाएट मध्ये नाहीये, तुम्हाला त्रास होईल. अगं, असं का करतेयस? शिल्पी, हे बाबांच्या पथ्यामध्ये नाहीये, आणि खिरीमध्ये साखर असते, शिवाय दूध पचायला जड असतं, आणि खीर म्हणजे आटवलेलं दूध, त्यांना त्रास नाही का होणार? कसं कळत नाहीये तुला? एवढी मेहनत करून केली आहे तिने, तर मला जरा चव तर चाखू दे त्याची. बाबा प्लीज, नका ना खाऊ आता तुम्ही. अरे यार, काय कटकट आहे. आता माझ्या बाबांसाठी मी साधी खीरही बनवू शकत नाही का? शी बाबा. शिल्पी, कमाल करते ही पोरगी. डॉक्टर, सॉरी. डॉक्टर, अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या मिस्टरांना पूर्णपणे रेस्टची गरज आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी करू देऊ नका. मग हे कसं काय झालं? तुमच्या मिस्टरांची तब्येत नाजूक आहे, हे माहिती आहे ना तुम्हाला? अहो, त्यांची जखम अजून पूर्णपणे भरलेली नाहीये. जखम पूर्णपणे भरलेली नसताना त्यांच्या जखमेला जर्क बसेल असं काहीतरी तुम्ही कसं काय घडू दिलं? पेशंट अशा वेळी खूप पेनमधून आणि मानसिक ताणामधून जात असतो. अशा वेळी घरातलं वातावरण शांत ठेवावं, हे तुम्ही लोकांनी समजून घ्यायला हवं. हे सगळं तुमच्या निग्लिजन्समुळे झालंय. आम्ही त्यांची काळजी घेण्याचा खरंच प्रयत्न केला होता, पण अचानक सगळं कसं? डॉक्टर, बाबा बरे होतील ना? फार रिस्क नाहीये ना, म्हणजे काळजी करण्याची काही? काळजीची गरज आहे मिसेस अश्विनी. मिस्टर श्रेयस जर रात्रभरात शुद्धीवर आले नाहीत तर अजून कॉम्प्लिकेशन्स होतील. पुढचे 12 तास खूप महत्वाचे आहेत. इन्फेक्शन जर अजून आत पसरलं तर रिस्क वाढेल. रिस्क वाढेल म्हणजे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. उज्ज्वला, हे सगळं काय होत बसलं ग? तुम्ही शांत राहो. अश्विनी श्रेयसला डॉक्टरकडे घेऊन गेली ना, हे बघा सगळं काही ठीक होईल. पण काय गरज होती शिल्पीला आरडाओरड करायची आणि एवढा हाताताई पडायची काय गरज होती? डॉक्टरांनी सांगितलंय की काळजी घ्या, बजावून ठेवलं होतं त्यांनी. मग डॉक्टरांनी तुम्हालाही बजावलंय ना की चिडचिड करू नका, टेन्शन घेऊ नका, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या ना. अरे माझा मुलगा आहे तो, काळजी कशी वाटणार नाही मला? तो देव बसलाय ना वरती, तो काही होऊ देणार नाही हो श्रेयसला.
तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या फक्त. अहो अहो काय होतंय तुम्हाला? अहो डॉक्टर, नर्स, नर्स, डॉक्टर, अहो लवकर बबन भाऊजी, अहो काय होतंय? अहो डॉक्टर, नर्स. वहिनी काय झालं? माहिती बघा ना कसे करताय. नर्स, तुम्ही बघा, मी डॉक्टरांना बोलवून आणतो. अहो डॉक्टर, अहो काय होतंय? अहो डॉक्टर, डॉक्टर बघ. प्लीज बाजूला व्हा. सिस्टर, इंजेक्शन भरा. डॉक्टर काय झाले? गणू, यांना काही होऊ देऊ नकोस प्लीज. यांना काही झालं तर मी नाही राहू शकत एकटी. मी कुहू आणि मयूला काय सांगू? नाही नाही नाही, यांना काही होणार नाहीये. मला माहितीये गणू, तू बरोबर असताना यांना काही होणार नाहीये. आम्हाला कळलंय श्रेयसला आता बरं आहे म्हणून. म्हणूनच त्याच्यासाठी मी खास बेसनाचे लाडू बनवून आणले आहेत. हे बघा. आणि काय हो, श्रेयसचा आज वाढदिवस आहे ना, मग घरात काहीतरी गोडधोड करा ना. ओ काकू प्लीज, गोडाधोडाचं तर तुम्ही नावच काढू नका. त्या गोडामुळेच सगळं झालंय. तुमच्याकडे येऊन एवढे कष्ट करून मी ती खीर बनवली आणि पथ्याचं कारण काढून या लोकांना खाऊ पण दिली नाही कुणीतरी. अगं गोड करायचं म्हणजे काय? साखरेची पोती ओतून काही गोड नाही करायचं. तर या घरावर संकट आलं ते टळलं आणि म्हणून तो प्रसंग साजरा करायचा आपल्याला. आणि हो, पथ्य पाळून देखील गोड करता येतं बरं का. अरे देवा, चहा ठेवलाय गॅसवर, विसरूनच गेली. येते मी. जा जा. आजो, आम्ही आज स्पेशल सेलिब्रेशन करणार. पण त्याआधी ना मला आणि तुला महत्वाचं काम करायचंय. मयुरी आहे का? आजी या ना या. चल ये आत या. का मयुरी, मला जरा केस ब्लो ड्राय करून हवे होते. तेवढे पटकन करून देशील का? सॉरी, माझं पार्लर ना काही दिवस बंद आहे. हो का? अगं पण आता तेवढ्याच कामासाठी मी कुठे जाऊ? तेवढे देखी करून. करेल ती. हो करेल ना ती. तुम्ही बसा. मयुरी, आत्या इकडे ये जरा. मयू, तू का असं सांगितलंस त्यांना की तू काही सर्व्हिसेस देऊ शकत नाहीस म्हणून पार्लर बंद ठेवलेस? हा काय प्रकार आहे सगळा? तुला कळत कसं नाही? घरात बाबांना आजोबांना बरं नाहीये. असं असताना मी पार्लर कसं सुरू ठेवू? आणि आता बाबा येतील, त्यांना अडचण नाही का होणार? कसली अडचण? गप्प बस जरा. हे बघ मयू, उलट अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला फायनान्शियली हेल्पची गरज आहे. तू उलट त्यांना सांगायला पाहिजेस की तुम्हाला हव्या त्या सर्व्हिसेस मी करून देऊ शकते म्हणून. पार्लर चालू ठेवायला पाहिजेस तू. अगं पण आता तू गप्प बस तू. मी तुझ्या भल्यासाठी सांगते. हे पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवायला शिक. पर्सनल आयुष्यात काहीतरी झालं म्हणून मी बिझनेस नाही करणार असं नाही होत ना. आता प्रत्येक बिझनेसमॅनने जर असाच विचार केला तर कसं चालेल बरं? हे बघ मयू, तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? हे बघ, मी जे बोलतेय त्याचा नीट शांतपणे विचार कर आणि मग डिसिजन घे. अगं मी आहे ना, आहे मी आहे. एक सेकंद उभं राहा, शांत उभं राहा, काहीच करू नकोस. हॅपी बर्थडे.
आज माझ्या लेकाचा वाढदिवस आहे. आत ये. यस चल. बाबा श्रेयस, तुला काही झालं असतं ना, मी स्वतःला माफ नसतो करू शकलो. असं का बोलताय बाबा? मी मुलगा आहे तुमचा. बाबा कंट्रोल कंट्रोल. काय? डॉक्टरने सांगितलंय मिठी मारायची नाही. त्यांनी याच अटीवर त्याला घरी सोडले. टाके ओले आहेत ना म्हणून. हे पिंक मी उघडणार. सगळे गिफ्ट तूच ओपन कर. मग काय करू? एकतर संजू पण नाहीये. मामा पण एकटाच आला. संजूला नाही घेऊन आला तो. अगं कुहू, संजू शाळेतून येतानाच भिजत आला आणि मग जेवला आणि माई आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून गेला. आणि संजू झोपला तुला माहितीये ना, काही केला उठत नाही. म्हणून मी घरीच गेलो नाही, परस्पर इथे आलो. मग आता हे सगळं पॅकिंग मीच फाडते. अगं फाडणार काय म्हणतेस? उघडणार म्हण. हलक्या हाताने ते उघडायचं. आमच्या तरुणपणी आम्ही ते असं हलक्या हाताने उघडायचे, मग त्याची छान घडी करायची आणि ठेवायचो. छान ते पेपर मग गादी गाली ठेवले ना दाबून की व्यवस्थित राहतात नीट. आणि मग काय करायचं माहितीये का कू, ज्यांचा नेक्स्ट बर्थडे असेल ना, त्यांना गिफ्ट करताना आपण हेच पेपर काढायचे आणि त्याचं गिफ्ट पॅक करायचं. हो, मयू दीदी जसं करते ना, अगदी बघ त्या पेपरचे ना नीट घड्या करून ठेव. तिच्याकडनं काहीतरी शिकून घे, कळलं? बरं श्रेयस, आता जास्त काळजी घ्यायला हवी आणि असं पुन्हा व्हायला नको. अरे मी ठरवून काय होणार रे, माझ्या बहिणीला कळायला पाहिजे ना हे सगळं.